आता सर्वांनाच माहिती आहे की ती चापट कशामुळे मारली होती. कारण की ज्यावेळेस म्हणजे आता गावच्या प्रमुखाचं काम तेच असतं की आपल्या गावावर संकट येऊ नये, म्हणून ज्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेलते म्हणजे त्या दलित बांधवाची पण त्यामध्ये काही चूक नव्हती. कारण की आता वॉचमॅनचं पण काम तेच आहे की परमिशन शिवाय कोणाला आत पाठवायचं नाही, म्हणून ते बी स्वतः तेच म्हणत होते की तुम्ही मधून परमिशन घेऊन या, नंतर मी तुम्हाला आत पाठवतो. तिथे हाणामार झाली. मग मला एवढंच वाटतं, जर एका चापटीचं मोल जर कोणाचा जीव असेल, तर ज्याचा जीव गेलाय त्याचं मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय. जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं. ज्यावेळेस वकील जरी असला ना, म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाच्या तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो. मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथे जरी आले नसते, फक्त त्यांनी आमचं वक्तव्य तरी म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय म्हणजे काय याच्या मागचं कारण आहे. आणि